रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आपले प्राबल्य वाढवित असल्याचं दिसून येते। विशेषतः महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटालाच भाजपने आपलं टार्गेट केले। रायगड जिल्ह्यातील मोठे नेते आणि शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय। प्रकाश देसाई यांच्यासारख्या बलाढ्य आणि सक्षम नेता भाजपच्या प्रवाहात आल्याने पक्षाला संघटनात्मक उभारी मिळणार असल्याचं प्रतिपादन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी केले। प्रवेश कार्यक्रमावेळी आमदार रवींद्र पाटील, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांची उपस्थिती होती। पालीतील लिमये सभागृह अफाट गर्दीने यावेळेस फुलून गेले होते। भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या प्रवाहात सामील होत आहे। खऱ्या अर्थानं प्रकाशने सांगितलं की एका वेगळ्या विश्वामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी होतोय, आपण त्या ठिकाणी प्रवेश करतोय। हे विश्व असण्यापेक्षा हा एक परिवार आहे आणि हा परिवार यासाठी आहे की या देशाला विश्वगुरू बनवायचं आहे, या भारत मातेला विश्वगुरू बनवायचं आहे आणि ते स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलेलं आहे। आणि त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीचं वर्णन करतो की पार्टी नाहीये, ये पार्टी नहीं परिवार है और संस्था नहीं ये संस्कार है, अशा पद्धतीची ही पार्टी आहे। भाऊंचा प्रवेश आम्हाला खूपच फायदेशीर ठरेल। या सगळ्या विषयामध्ये प्रकाश भाऊंसारखा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि किमान आतापर्यंत 35 ते 40 वर्ष काम करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांनी आतापर्यंत केलेलं सामाजिक काम, त्यांनी आतापर्यंत केलेलं राजकीय काम याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी झालेला आहे आणि होणार आहे। नाही, संपूर्ण देशामध्ये महायुती म्हणूनच या ठिकाणी सत्ता आहे, राज्यातही तशीच आहे आणि देशातही तशीच आहे। त्यामुळे इथे आपल्या मित्रांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका या ठिकाणी राहील। भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशामधला नव्हे तर संपूर्ण जगामधला सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं विकासाकडे घेऊन जाणारी, या संपूर्ण देशाला विकासाकडे घेऊन जाणारी एक प्रणाली या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करावं अशी माझी मानसिकता होती। त्याचबरोबर माझे सहकारी गीताताई पालरेचा असतील, राजेश मपारा असेल, असे बरेचसे आहेत, म्हणजे श्रीकांत ठोंबरे असतील, अशी आलापेत अशी जुनी जाणती मंडळी, म्हणजे 11 वर्ष मी जवळजवळ सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं। त्याच्यानंतर जवळजवळ 5 वर्ष मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं, शिवसेना एकत्र असताना। त्यानंतर 2.5 वर्ष मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलं। परंतु दोलायमान स्थिती होती। खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी ताकद पाठीशी पाहिजे होती ती मला मिळत नाही असं थोडं जाणवत होतं। त्यामुळे मला असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये सामील व्हावं। दादा जवळ होते, दादांशी माझी कहाणी मी त्यांना सांगितली, दादांनी मला ग्रीन सिग्नल दिला। परंतु एक सुसंस्कृत माणूस किंवा कल्चरल राजकारणी म्हणून आम्ही असं ठरवलं दोघांनी की विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक होऊन गेल्यानंतर आपण पक्षप्रवेश करू, युतीमध्ये कुठलाही मिठाचा कडा पडू नये यासाठी आम्ही ती काळजी घेतली। तुमच्या तोंडात साखर पडो असं मी तुम्हाला देवाला प्रार्थना करेन, कारण हे स्वप्न आमचं प्रत्येक पक्षाचंही असतं। हे आमच्या महायुतीतल्या सर्व पक्षांचं स्वप्न असेल, परंतु माझ्या पक्षाचा जर उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तर निश्चितच मी देवाचे आभार मानेन। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।